नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजकुमार इंगडे स्वागत करत आहे आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्ही थंबनेल बघितलं असेल की 100% तुम्ही BMCमध्ये नोकरी मिळवू शकता। होय मित्रांनो, हे खरं आहे, पण व्हिडिओ थोडा लाँग होणार आहे, तर कोणी स्किप करू नका आणि कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी BMCबद्दलच्या भरतीबद्दलची माहिती वेळोवेळी देत राहतो, ते व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, तर चला आपण बघूया 100% कशी आपल्याला नोकरी मिळू शकते। तर मित्रांनो, हा कसलाही शॉर्टकट नाही आहे, आपल्याला रीतसर मार्गानेच नोकरी मिळवायची आहे। तर चला आपण बघूया BMCची जाहिरात आणि जाहिरातीमध्ये भरतीची पात्रता आणि भरती प्रक्रिया कशा प्रकारची होणार आहे, त्यानुसारच आपल्याला नोकरी मिळवायची आहे। मित्रांनो, कसलाही शॉर्टकट अवलंबवायचा नाही आहे, कारण कायदेशीर कारवाई होते आणि त्या चपक्यात कोणी सापडलं तर नोकरीला आयुष्यभरासाठी मुकावे लागते। तर चला बघूया आपण ॲडव्हर्टाईज। ही आहे बघा कर निरीक्षक या पदाची जाहिरात। मित्रांनो, जसे की आपण बघू शकतो की ही 16 तारखेला आलेली जाहिरात आहे। यावर माझा पहिलाही व्हिडिओ आहे, पण आपल्याला आता 100% नोकरी मिळवायची आहे, त्याबद्दलची माहिती मी आपल्याला देत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ बघत राहा। हे बघा मित्रांनो, सदर परीक्षे निवडीचे निकष। बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कर निर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक पदाचे सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेल्या अर्हता व अटी शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा संगणकावर घेण्यात येईल। सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून विहित सामाजिक समांतर आरक्षणानुसार निवड यादी तयार करण्यात येईल। नंबर 2, निरीक्षक पदाची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत म्हणजेच इयत्ता 12वी दर्जाचा समान राहील। सदर पदाकरिता घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल। तर मित्रांनो बघा, परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि त्यामध्ये इंग्रजी व मराठीचं पेपर सोडला तर बाकीचं जो अभ्यासक्रम आहे तो पदवी लेवलचा राहील आणि मराठी व इंग्रजीचं जे प्रश्न राहतील ते तुम्हाला 12वीच्या बेसवर येणार आहेत। मराठी भाषा व्याकरण त्याच्याकरता 10 प्रश्न राहणार आणि गुण असणार आहेत 20। इंग्रजी भाषा व्याकरण 10 प्रश्न राहणार आहेत आणि त्याला एकूण गुण असणार आहेत 20 आणि सामान्य ज्ञान 15 प्रश्न आणि 30 गुण, अंकगणित 15 मार्क आणि 30 गुण, म्हणजे प्रत्येक एका प्रश्नाला 2 गुण असणार आहेत। आणि बघा, मुंबई मनपा अधिनियम 1888 याचे एकूण 50 प्रश्न असणार आहेत मित्रांनो, आणि त्याकरिता आपल्याला 100 गुण मिळणार आहेत। ते प्रश्न मराठी/इंग्रजीमध्ये असणार आहेत। तर बघा मित्रांनो, जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात त्यांना मराठी भाषा व्याकरण, इंग्रजी भाषा व्याकरण, सामान्य ज्ञान आणि अंकगणित याचा बऱ्यापैकी सराव किंवा अभ्यास झालेला असतो, परंतु मित्रांनो, जो खरा कटअप आहे तो माझ्या मते मुंबई मनपा अधिनियम 1888 या विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि यावर जास्त फोकस द्यायचा आहे, जेणेकरून आपलं सिलेक्शन हे 100% होणार आहे। तर मित्रांनो बघा, मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मुंबई मनपा अधिनियम 1888 हे काय आहेत आणि त्याचं पूर्ण वाचन करून पाठांतर आपल्याला करायचं आहे,
जेणेकरून हे जे 50 प्रश्न आहेत या 50 प्रश्नांमध्ये आपल्याला पैकी 100 गुण मिळालेच पाहिजेत. आणि त्यानंतर जे मराठी भाषा व्याकरण आहे, इंग्रजी भाषा व्याकरण आहे, सामान्य ज्ञान आहे, अंकगणित आहे, याचा अभ्यास तर तुम्ही करतच असतात आणि वेगवेगळ्या परीक्षा देत असतात. पण जो कट-ऑफ इथं लागणार आहे तो मुंबई मनपा अधिनियम 1888 यावर आधारित असणार आहे. आणि मित्रांनो, अभिप्रायामध्ये काय लिहिलेलं आहे, परिपत्रक क्रमांक MPR 16/67 दिनांक 27/12/2022 संलग्नित महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्रणिम 12/22 प्रकरण 54 क्रमांक 13 दिनांक 4/5/2022 मधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांना एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. तर मित्रांनो बघा, जसे की आपण परीक्षा देत आहेत, परीक्षा आहे 200 मार्कांची. त्यापैकी आपल्याला 200 मार्कांपैकी 45% गुण 200चे 45% गुण घेणं आपल्याला आवश्यक असणार आहे. तर मित्रांनो बघा, मराठी अभ्यासाचं व्याकरण आणि इंग्रजी अभ्यास व्याकरण हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञान अंकगणित याचे पुस्तकं सांगणार आहे. अजून एक व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. पण आपण कृपया करून माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजकुमार इंगडे स्वागत करीत आहे आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही थंबनेल बघितलं असेल की 100% तुम्ही BMCमध्ये नोकरी मिळवू शकता. होय मित्रांनो, हे खरं आहे. पण व्हिडिओ थोडा लॉंग होणार आहे, तर कोणी स्किप करू नका आणि कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी BMCबद्दलच्या भरतीबद्दलची माहिती वेळोवेळी देत राहतो, ते व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, तर चला आपण बघूया 100% कशी आपल्याला नोकरी मिळू शकते. तर मित्रांनो, हा कसलाही शॉर्टकट नाही आहे, आपल्याला रीतसर मार्गानेच नोकरी मिळवायची आहे. तर चला आपण बघूया BMCची जाहिरात आणि जाहिरातीमध्ये भरतीची पात्रता आणि भरती प्रक्रिया कशा प्रकारची होणार आहे त्यानुसारच आपल्याला नोकरी मिळवायची आहे. मित्रांनो, कसलाही शॉर्टकट अवलंबवायचा नाही आहे, कारण कायदेशीर कारवाई होते आणि त्या चपक्यात कोणी सापडलं तर नोकरीला आयुष्यभरासाठी मुकावे लागते. तर चला बघूया आपण ॲडव्हर्टाईज. ही आहे बघा कर निरीक्षक या पदाची जाहिरात. मित्रांनो, जसे की आपण बघू शकतो की ही 16 तारखेला आलेली जाहिरात आहे. यावर माझा पहिलाही व्हिडिओ आहे. पण आपल्याला आता 100% नोकरी मिळवायची आहे, त्याबद्दलची माहिती मी आपल्याला देत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ बघत राहा. हे बघा मित्रांनो, सदर परीक्षे निवडीचे निकष. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कर निर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक पदाचे सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेल्या अर्हता व अटी शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा संगणकावर घेण्यात येईल. सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून विहित सामाजिक समांतर आरक्षणानुसार निवड यादी तयार करण्यात येईल. नंबर 2, निरीक्षक पदाची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत म्हणजेच इयत्ता 12वी दर्जाचा समान राहील. सदर पदाकरिता घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल. तर मित्रांनो बघा, परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि त्यामध्ये इंग्रजी व मराठीचं पेपर सोडला तर बाकीचं जो अभ्यासक्रम आहे तो पदवी लेवलचा राहील आणि मराठी व इंग्रजीचं जे प्रश्न राहतील ते तुम्हाला 12वीच्या बेसवर येणार आहेत.
मराठी भाषा व्याकरण त्याच्याकरता 10 प्रश्न राहणार आणि गुण असणार आहेत 20. इंग्रजी भाषा व्याकरण 10 प्रश्न राहणार आहेत आणि त्याला एकूण गुण असणार आहेत 20. आणि सामान्य ज्ञान 15 प्रश्न आणि 30 गुण. अंकगणित 15 मार्क आणि 30 गुण. म्हणजे प्रत्येक एका प्रश्नाला 2 गुण असणार आहेत. आणि बघा, मुंबई मनपा अधिनियम 1888 याचे एकूण 50 प्रश्न असणार आहेत मित्रांनो. आणि त्याकरिता आपल्याला 100 गुण मिळणार आहेत. ते प्रश्न मराठी ऑब्लिक इंग्रजीमध्ये असणार आहेत. तर बघा मित्रांनो, जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात त्यांना मराठी भाषा व्याकरण, इंग्रजी भाषा व्याकरण, सामान्य ज्ञान आणि अंकगणित याचा बऱ्यापैकी सराव किंवा अभ्यास झालेला असतो. परंतु मित्रांनो, जो खरा कटअप आहे तो माझ्या मते मुंबई मनपा अधिनियम 1888 या विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि यावर जास्त फोकस द्यायचा आहे, जेणेकरून आपलं सिलेक्शन हे 100% होणार आहे. तर मित्रांनो बघा, मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मुंबई मनपा अधिनियम 1888 हे काय आहेत आणि त्याचं पूर्ण वाचन करून पाठांतर आपल्याला करायचं आहे, जेणेकरून हे जे 50 प्रश्न आहेत या 50 प्रश्नांमध्ये आपल्याला पैकी 100 गुण मिळालेच पाहिजेत. आणि त्यानंतर जे मराठी भाषा व्याकरण आहे, इंग्रजी भाषा व्याकरण आहे, सामान्य ज्ञान आहे, अंकगणित आहे, याचा अभ्यास तर तुम्ही करतच असतात आणि वेगवेगळ्या परीक्षा देत असतात. पण जो कटअप इथं लागणार आहे तो मुंबई मनपा अधिनियम 1888 यावर आधारित असणार आहे. आणि मित्रांनो, अभिप्रायामध्ये काय लिहिलेलं आहे, परिपत्रक क्रमांक MPR 16/67 दिनांक 27/12/2022 संलग्नित महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्रणिम 12/22 प्रकरण 54 क्रमांक 13 दिनांक 4/5/2022 मधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांना एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. तर मित्रांनो बघा, जसे की आपण परीक्षा देत आहेत, परीक्षा आहे 200 मार्कांची. त्यापैकी आपल्याला 200 मार्कांपैकी 45% गुण 200चे 45% गुण घेणं आपल्याला आवश्यक असणार आहे. तर मित्रांनो बघा, मराठी अभ्यासाचं व्याकरण आणि इंग्रजी अभ्यास व्याकरण हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञान, अंकगणित याचे पुस्तकं सांगणार आहे. अजून एक व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. पण आपण कृपया करून माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजकुमार इंगडे स्वागत करत आहे आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही थंबनेल बघितलं असेल की 100% तुम्ही BMCमध्ये नोकरी मिळवू शकता. होय मित्रांनो, हे खरं आहे. पण व्हिडिओ थोडा लॉंग होणार आहे, तर कोणी स्किप करू नका आणि कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी BMCबद्दलच्या भरतीबद्दलची माहिती वेळोवेळी देत राहतो. ते व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, तर चला आपण बघूया 100% कशी आपल्याला नोकरी मिळू शकते. तर मित्रांनो, हा कसलाही शॉर्टकट नाही आहे. आपल्याला रीतसर मार्गानेच नोकरी मिळवायची आहे. तर चला आपण बघूया BMCची जाहिरात आणि जाहिरातीमध्ये भरतीची पात्रता आणि भरती प्रक्रिया कशा प्रकारची होणार आहे त्यानुसारच आपल्याला नोकरी मिळवायची आहे. मित्रांनो, कसलाही शॉर्टकट अवलंबवायचा नाही आहे, कारण कायदेशीर कारवाई होते आणि त्या चपक्यात कोणी सापडलं तर नोकरीला आयुष्यभरासाठी मुकावे लागते. तर चला बघूया आपण ॲडव्हर्टाईज. ही आहे बघा कर निरीक्षक या पदाची जाहिरात. मित्रांनो, जसे की आपण बघू शकतो की ही 16 तारखेला आलेली जाहिरात आहे. यावर माझा पहिलाही व्हिडिओ आहे. पण आपल्याला आता 100% नोकरी मिळवायची आहे, त्याबद्दलची माहिती मी आपल्याला देत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ बघत राहा. हे बघा मित्रांनो, सदर परीक्षे निवडीचे निकष. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कर निर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक पदाचे
सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेल्या अर्हता व अटी शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा संगणकावर घेण्यात येईल. सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून विहित सामाजिक समांतर आरक्षणानुसार निवड यादी तयार करण्यात येईल. नंबर 2, निरीक्षक पदाची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत म्हणजेच इयत्ता 12वी दर्जाचा समान राहील. सदर पदाकरिता घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल. तर मित्रांनो बघा, परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि त्यामध्ये इंग्रजी व मराठीचं पेपर सोडला तर बाकीचं जो अभ्यासक्रम आहे तो पदवी लेवलचा राहील आणि मराठी व इंग्रजीचं जे प्रश्न राहतील ते तुम्हाला 12वीच्या बेसवर येणार आहेत. मराठी भाषा व्याकरण त्याच्याकरता 10 प्रश्न राहणार आणि गुण असणार आहेत 20. इंग्रजी भाषा व्याकरण 10 प्रश्न राहणार आहेत आणि त्याला एकूण गुण असणार आहेत 20. आणि सामान्य ज्ञान 15 प्रश्न आणि 30 गुण. अंकगणित 15 मार्क आणि 30 गुण, म्हणजे प्रत्येक एका प्रश्नाला 2 गुण असणार आहेत. आणि बघा, मुंबई मनपा अधिनियम 1888 याचे एकूण 50 प्रश्न असणार आहेत मित्रांनो आणि त्याकरिता आपल्याला 100 गुण मिळणार आहेत. ते प्रश्न मराठी/ इंग्रजीमध्ये असणार आहेत. तर बघा मित्रांनो, जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात त्यांना मराठी भाषा व्याकरण, इंग्रजी भाषा व्याकरण, सामान्य ज्ञान आणि अंकगणित याचा बऱ्यापैकी सराव किंवा अभ्यास झालेला असतो. परंतु मित्रांनो, जो खरा कटअप आहे तो माझ्या मते मुंबई मनपा अधिनियम 1888 या विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि यावर जास्त फोकस द्यायचा आहे, जेणेकरून आपलं सिलेक्शन हे 100% होणार आहे. तर मित्रांनो बघा, मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मुंबई मनपा अधिनियम 1888 हे काय आहेत आणि त्याचं पूर्ण वाचन करून पाठांतर आपल्याला करायचं आहे, जेणेकरून हे जे 50 प्रश्न आहेत या 50 प्रश्नांमध्ये आपल्याला पैकी 100 गुण मिळालेच पाहिजेत. आणि त्यानंतर जे मराठी भाषा व्याकरण आहे, इंग्रजी भाषा व्याकरण आहे, सामान्य ज्ञान आहे, अंकगणित आहे, याचा अभ्यास तर तुम्ही करतच असतात आणि वेगवेगळ्या परीक्षा देत असतात. पण जो कटअप इथं लागणार आहे तो मुंबई मनपा अधिनियम 1888 यावर आधारित असणार आहे. आणि मित्रांनो, अभिप्रायामध्ये काय लिहिलेलं आहे, परिपत्रक क्रमांक MPR 16/67 दिनांक 27/12/2022 संलग्नित महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्रणिम 12/22 प्रकरण 54 क्रमांक 13 दिनांक 4/5/2022 मधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांना एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. तर मित्रांनो बघा, जसे की आपण परीक्षा देत आहेत, परीक्षा आहे 200 मार्कांची, त्यापैकी आपल्याला 200 मार्कांपैकी 45% गुण 200चे 45% गुण घेणं आपल्याला आवश्यक असणार आहे. तर मित्रांनो बघा, मराठी अभ्यासाचं व्याकरण आणि इंग्रजी अभ्यास व्याकरण हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञान, अंकगणित याचे पुस्तकं सांगणार आहे. अजून एक व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो, पण आपण कृपया करून माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजकुमार इंगडे स्वागत करीत आहे आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही थंबनेल बघितलं असेल की 100% तुम्ही BMCमध्ये नोकरी मिळवू शकता. होय मित्रांनो, हे खरं आहे, पण व्हिडिओ थोडा लॉंग होणार आहे, तर कोणी स्किप करू नका आणि कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी BMCबद्दलच्या भरतीबद्दलची माहिती वेळोवेळी देत राहतो, ते व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, तर चला आपण बघूया 100% कशी आपल्याला नोकरी मिळू शकते. तर मित्रांनो, हा कसलाही शॉर्टकट नाही आहे, आपल्याला रीतसर मार्गानेच नोकरी मिळवायची आहे. तर
चला आपण बघूया BMCची जाहिरात आणि जाहिरातीमध्ये भरतीची पात्रता आणि भरती प्रक्रिया कशा प्रकारची होणार आहे त्यानुसारच आपल्याला नोकरी मिळवायची आहे. मित्रांनो, कसलाही शॉर्टकट अवलंबवायचा नाही आहे, कारण कायदेशीर कारवाई होते आणि त्या चपक्यात कोणी सापडलं तर नोकरीला आयुष्यभरासाठी मुकावे लागते. तर चला बघूया आपण ॲडव्हर्टाईज. ही आहे बघा कर निरीक्षक या पदाची जाहिरात. मित्रांनो, जसे की आपण बघू शकतो की ही 16 तारखेला आलेली जाहिरात आहे. यावर माझा पहिलाही व्हिडिओ आहे, पण आपल्याला आता 100% नोकरी मिळवायची आहे, त्याबद्दलची माहिती मी आपल्याला देत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ बघत राहा. हे बघा मित्रांनो, सदर परीक्षे निवडीचे निकष. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कर निर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक पदाचे सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेल्या अर्हता व अटी शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा संगणकावर घेण्यात येईल. सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून विहित सामाजिक समांतर आरक्षणानुसार निवड यादी तयार करण्यात येईल. नंबर 2, निरीक्षक पदाची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत म्हणजेच इयत्ता 12वी दर्जाचा समान राहील. सदर पदाकरिता घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल. तर मित्रांनो बघा, परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि त्यामध्ये इंग्रजी व मराठीचं पेपर सोडला तर बाकीचं जो अभ्यासक्रम आहे तो पदवी लेवलचा राहील आणि मराठी व इंग्रजीचं जे प्रश्न राहतील ते तुम्हाला 12वीच्या बेसवर येणार आहेत. मराठी भाषा व्याकरण त्याच्याकरता 10 प्रश्न राहणार आणि गुण असणार आहेत 20. इंग्रजी भाषा व्याकरण 10 प्रश्न राहणार आहेत आणि त्याला एकूण गुण असणार आहेत 20. आणि सामान्य ज्ञान 15 प्रश्न आणि 30 गुण. अंकगणित 15 मार्क आणि 30 गुण, म्हणजे प्रत्येक एका प्रश्नाला 2 गुण असणार आहेत. आणि बघा, मुंबई मनपा अधिनियम 1888 याचे एकूण 50 प्रश्न असणार आहेत मित्रांनो, आणि त्याकरिता आपल्याला 100 गुण मिळणार आहेत. ते प्रश्न मराठी/इंग्रजीमध्ये असणार आहेत. तर बघा मित्रांनो, जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात त्यांना मराठी भाषा व्याकरण, इंग्रजी भाषा व्याकरण, सामान्य ज्ञान आणि अंकगणित याचा बऱ्यापैकी सराव किंवा अभ्यास झालेला असतो. परंतु मित्रांनो, जो खरा कटअप आहे तो माझ्या मते मुंबई मनपा अधिनियम 1888 या विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि यावर जास्त फोकस द्यायचा आहे, जेणेकरून आपलं सिलेक्शन हे 100% होणार आहे. तर मित्रांनो बघा, मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मुंबई मनपा अधिनियम 1888 हे काय आहेत आणि त्याचं पूर्ण वाचन करून पाठांतर आपल्याला करायचं आहे, जेणेकरून हे जे 50 प्रश्न आहेत या 50 प्रश्नांमध्ये आपल्याला पैकी 100 गुण मिळालेच पाहिजेत. आणि त्यानंतर जे मराठी भाषा व्याकरण आहे, इंग्रजी भाषा व्याकरण आहे, सामान्य ज्ञान आहे, अंकगणित आहे, याचा अभ्यास तर तुम्ही करतच असतात आणि वेगवेगळ्या परीक्षा देत असतात. पण जो कटअप इथं लागणार आहे तो मुंबई मनपा अधिनियम 1888 यावर आधारित असणार आहे. आणि मित्रांनो, अभिप्रायामध्ये काय लिहिलेलं आहे, परिपत्रक क्रमांक MPR 16/67 दिनांक 27/12/2022 संलग्नित महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्रणिम 12/22 प्रकरण 54 क्रमांक 13 दिनांक 4/5/2022 मधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांना एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. तर मित्रांनो बघा, जसे की
आपण परीक्षा देत आहेत. परीक्षा आहे 200 मार्कांची. त्यापैकी आपल्याला 200 मार्कांपैकी 45% गुण 200चे 45% गुण घेणं आपल्याला आवश्यक असणार आहे. तर मित्रांनो बघा, मराठी अभ्यासाचं व्याकरण आणि इंग्रजी अभ्यास व्याकरण हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञान, अंकगणित याचे पुस्तकं सांगणार आहे. अजून एक व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. पण आपण कृपया करून माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.